मस्ती आली, आधी होती का मस्ती? कोणाची मस्ती आहे ही? आतल्याची. आतल्याची मस्ती असली की नाही तर माणसाला बाहेरच्या गोष्टीची फारशी गरज नाही. ही मस्ती जागृत होऊन जाते. या पाचही गोष्टी मिळतात. पुन्हा एकदा रिव्हिजन करून टाकते. पहिला आहे स्वास्थ्य, जे आपण चुकीच्या ठिकाणी शोधून राहिलो म्हणून भेटत नाही. ते कुठे आहे? आतमध्ये आहे. त्याला काय करावं लागते? तप. थोडंसं तप करून टाकायचं. म्हणजे सकाळचं जेवण संध्याकाळी खायचंच आहे आपल्याला. 4 वाजताही खायचं आहे, पण सकाळी नाही खायचं आहे. 11 पर्यंत पोटात काहीच नाही. सुरुवात तुम्हाला जास्त जमत नसेल तर 9 वाजता करा, 10 वाजता करा, हळूहळू त्याला 11 वर न्या. ठीक आहे. नंतर दुसरं काय हरपलं आपलं? थकवा आला, गळल्यासारखं होते, दुखतात, पाय दुखतात, काय दुखते. तर शक्तीसाठी काय करा सांगितलं मी? युक्तियुक्त उपवास. उपवास बरोबर आपल्या धर्मात जसे येतात की नाही, चैत्र नवरात्री, अश्विन नवरात्री, ऋतू बदलाच्या वेळेस येते, तेव्हा सारे विकार आपल्या शरीरातून बाहेर पडत असतात. पण रोजे केल्यावर सारे मुस्लिम दवाखान्यात ऍडमिट होतात आणि नवरात्रानंतर आपले हिंदू दवाखान्यात ऍडमिट होतात. का बरं? चुकीच्या पद्धतीने उपास करतात. पायात चपला घालत नाहीत, उपास करतात आणि मग एकदम स्वतः त्या दसऱ्या दिवशी 9 कन्या पुसतात आणि हे वडे भजे पुऱ्या खातात, बिमार पडतात. त्या तपश्चर्याचंही काही फळ नाही. म्हणून युक्तियुक्त उपवास दुसऱ्यासाठी. 3 नंबरचं काय आहे? आनंद. तो पण वस्तू व्यक्तीमध्ये शोधू नका. तो कुठे शोधायचा आहे? तोही आतमध्येच आहे. पण तो कशाने मिळेल? जेव्हा प्रत्येकात तुम्ही काय पाहाल तोच आहे. मग कशाला दुखवायचं याला? तू काही बोललाय डायलॉग, कोणी मला म्हटलं की तुम्हाला म्हटलं की गधा काही का, तर त्याला म्हणायचं बाई हा बराबर आहे, थँक्यू, एक गधा ही दूसरे गधे को समज सकता है. शांततेनं उत्तर देता येते की नाही? कशाला ते लक्षात ठेवा, कशाला काय आपली बीपी वाढून घ्या, कशाला स्वतःला त्रास द्या. काही नाही. लाईट जगायचं, लाईट मौजेनं मस्तीनं जगायचं लाईट मध्ये. तो समोरचा बोलला, त्याच्या बुद्धीनुसार तो बोलते, त्याची कुवत जशी असते तसा बोलते, त्याचा संपर्क ज्या लोकांमध्ये असते तसे त्याचे संस्कार असते तसा तो बोलत असते, त्याचं नॉलेज प्रमाणे बोलते, त्याच्या जेवढं बुद्धीची झेप आहे त्याच्याप्रमाणे बोलते, त्याची थिंकिंग लेवल जशी आहे त्याच्याप्रमाणे भेटतो, वैचारिक पातळी त्याच्याप्रमाणे तो बोलत असते. त्याच्यात त्याचा काही दोष नसतो. पण आपली वैचारिक पातळी आपण कशाला ढासळू द्यायची? आपल्याला काय करता येईल? शांतता बाळगता येईल, जरा शांततेनं उत्तर पण देता येईल पुढे, पण आपल्याला ते करता येईल. तर तिसरं काय आपल्याला करायचं आहे? आनंदासाठी काय करायचं आहे? विवेकपूर्ण सेवा. कोणालाही द्यायचं नाही आहे. आपला पैसा आपणच खर्च करायचा, पण विवेकपूर्ण करायचा. काही कुठेही गेला असं नाही करायचं. पाहायचं की त्याच्यातून काय पुढे होणार आहे. आपण हा जो पैसा घेऊन राहिलो याचं पुढे काय करून राहिले लोक, कुठेही देऊन नाही द्यायचा पैसा. मग आपल्यालाच त्याचं वाईट वाटतं की अरे आपण तर दिला दान, आणि दान नाही आहे, सेवा आहे. त्याच्यामुळे दान तर बिलकुल नाही. दानात अहंकार येते. पंखे देतात लोक आणि मेल्यावरही तो पंख्यासारखा गरगर गरगर फिरत राहते, त्याच्यावर नाव टाकून देतात. नावाची काही घेणं देणं नाही. त्याच्यामुळे काय करायचं आहे? विवेकपूर्ण सेवेनं आपलं काय निघते? वितरणानं आपलं काय निघते? आसक्ती कमी होऊन जातात जीवनातल्या, इच्छा कमी होऊन जातात. जेव्हा आपण शरीर आहे इच्छा बंद झाल्या तो मोक्ष आहे. इच्छाच नाहीये कशाची, तो मोक्ष आहे. आणि श्वास आहेत आणि इच्छा अनंत आहेत, ते काय बंधन आहे. ही इच्छा संपली नाही की दुसरी इच्छा, ते इच्छा संपली नाही की तिसरी इच्छा, ते इच्छा. चाह आनों से रुपयों में आने लगी, चाह रुपयों से कोठी बनाती गई, चाह कोठी में मोटर को लाती रही, चाह मोटर में बॉटल को लाती रही, बॉटल नीट हॉस्पिटल ले जाती.
एका इच्छेतून दुसरी इच्छेचा जन्म, त्याच्यातून ती इच्छा, ते झालेली पूर्ण की ती इच्छा. इच्छा पूर्ण होण्याचा आनंद नसते, इच्छेवरचं ते आवरण पडदा हटते आणि म्हणून आतला आनंद वर येते, म्हणून तो आनंद असतो. इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद नसतो. आपल्याला वाटते आपल्याला कार पाहिजे होती, कार भेटली म्हणून आपण आनंदी झालो. अरे कार भेटली ना आनंद झाला असतो तर दुसऱ्या दिवशी कारचा ऍक्सिडेंट झाला, दुःख नसतं झालं. वस्तूमध्ये जर आनंद असतो तर खूप जीव लावला तेच पोरगी जीवनात आली. ती पोरगी जीवनात आल्याचा आनंद नाहीये, ती इच्छा जी आहे ना ती हटली आपली, त्याच्यामुळे आतला आनंद, आतमध्ये जो आनंद होता तो वर आला. तीच पोरगी समजा तुमचा काय म्हणतात त्याला, दिल तोडून गेली, ब्रेकअप झाला, ब्रेकअप आताच्या भाषेत. तर तीच आनंदाची कशी काय दुःखात झाली परिवर्तित, म्हणजे त्याच्यात आनंद होता का. म्हणून आनंद ते इच्छेचं आवरण आपलं हटलं, ही साधना, हे 5 आवरणं हटवण्याची साधना आहे. 5 आवरणं हटवण्याची ज्ञान आहे. पण आपण शोधून राहिलो तिथे नाहीये. मग काय करायचं ज्ञानासाठी, काय सांगितलं, मेडिटेशन. मेडिटेशन करायचं म्हणजे आपली बुद्धी, मन स्थिर होते. काही हो, बाहेर काही हो, हे पा छोटे छोटे गवत असतात की नाही, लवाळे, वादळ आलं, वादळावर स्वार होतात, ते राईड करतात. राईड माहिती तुम्हाला, राईडिंग, त्याच्यावर स्वार होऊन त्याची सवारी करतात. वादळ पूर्वेला चाललं तर ते पूर्वेला जातात, वादळ पश्चिमेला गेलं की ते पश्चिमेला घेतात. असे रॉक डान्स करतात ते. वादळ आलं तर म्हणजे वादळातही डान्स करता येते की नाही. आणि मोठी झाडं काठ्यानं उभे अहंकारानं ते काय होतात, उन्मळून पडल्याशिवाय राहत नाही. कारण की अहंकार असते, मी, माझं स्टेटस, माझा ब्रँड, माझं डमकं, माझा पद, माझी प्रतिष्ठा, मी म्हणजे कोण, कोणाशी बोलताय तुम्ही, हे सगळं काय आहे, काठा. मग आपल्या आयुष्यात वादळ आले तरी आपल्याला बाहेर आले, पण मन आतमधलं शांत ठेवता येते. कोणाचा वियोग झाला तेवढाच वेळ होता तो, आपण ट्रेनमध्ये बसलो, समोरही माणसं बसले, मस्तपैकी त्याने डब्बे काढले, आपणही डब्बे काढले, वाटावाटी केली, गप्पा गोष्टी केल्या, त्याचं स्टेशन आलं, तो उतरला. आपण रडतो काय, आपण रडत बसतो काय की गेला बा पॅसेंजर, गेला बा. हे तर ट्रेन मधली गोष्ट झाली. पण खऱ्या आपल्या ज्या जीवनाच्या गाडीमध्ये आपल्यासोबत जे असतात त्याच्यातला एखादं जाऊ द्या, आपण डिप्रेशन मध्ये जातो, आपण ते दुःख उभ्यात बसतो, करत बसतो. कारण की त्याच्याशी आपण काय असतो, प्रमाणापेक्षा जास्त अटॅच असतो. दुःख अटॅचमेंट आहे. मग अटॅचमेंट काही कामाची नाही, वस्तूशी नाही, व्यक्तीशी नाही. अटॅचमेंट कोणाशी पाहिजे, परमेश्वराशी. जिस्मों से गुजर कर जीने का अंदाज तुझे आ जाए. जिस्म म्हणजे शरीर, जिस्म आपण सगळं शरीरच पाहतो, शरीर शरीर शरीर. जिस्मों से गुजर कर जीने का गर अंदाज तुझे आ जाए. हर सूरत यार की सूरत है, हर सूरत यार की सूरत है, ये बात समझ में आ जाए. काय आहे, दीड तासापासून बडबड करून राहिली, टाळ्या वाजवूनच नाही राहिली. मी बोलते आता वाजवतील, न वाजवतील, दिमाग की बत्ती जळली की. हे शरीर अलग अलग दिसून राहिले, पण प्रत्येकात कोण आहे, यार आहे, यार. झाले की नाही इथे यार तुमचे तयार, किती यार झाले, किती बहिणी भेटल्या, किती प्रत्येकाशी प्रेमाने बोलून राहिले की नाही तुम्ही. आता मोळकर ताई म्हणे की मी एकटीच येऊन राहिली बा, त्यांना वाटलं असेल की कसं सोबत कोणी नाही. मी म्हटलं मी आहे ना, वाटलं सैल काही मी मदत गिदत नाही केली बरं. पण आता त्या खुलल्या एकदम, कारण की त्यांना इतक्या मैत्रिणी भेटल्या. मग जिस्मों से गुजर कर जीने का गर अंदाज तुझे आ जाए. तो शरीर शरीर नका पाहू, हर सूरत यार की सूरत है, ये बात समझ में आ जाए. समजलं. तर 5 गोष्टी ज्या आत आहेत त्या आतच भेटतात, त्याच्यासाठी बाहेर धावायचं काम
नाही आहे. आणि धावण्यात एनर्जीचा लॉस आहे. थकते माणूस, फेस येते तोंडाला आणि पडते खाली, मरते पण. आयुष्यभर धाव 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 धाव. पण कशासाठी धावतो, कुठं पोहोचायचं आहे काहीच माहित नाही, फक्त धावायचं. म्हणजे तो बिना पाठीची गाडी असते तिच्यात बसल्यासारखं आहे. का कुठं चालले? एसटीत चाललो. नाही कुठं चाललंय विचारलं, पण येतो असं सहज फिरून. असं सहज कोणी फिरत असते का? पाठी पाहून बसते त्याच्यात, तिथं जायचं असते आपल्याला. तर आपल्याला कुठं जायचं आहे, काय पोहोचायचं आहे, आपल्याला कोणाचा संग करायचा आहे, सत्संग म्हणजे काय, आणि परमेश्वराच्या पासून हे पाचही गोष्टी जर घ्यायच्या असेल तर बर्फाजवळ गेलं तर जशी थंडी वाजते, आगीजवळ गेलं तर जसं गरमी होते, तसं त्याच्याजवळ गेलं तर त्याचे गुण येतील नाही का? की फक्त म्हणायचं राम आएंगे आएंगे. कशाला राम येतात काय? आतमध्येच राम आहे, तो प्रगट करायचा आहे. तर या पाचही गोष्टी 12वीत समजल्या बेटा तुला, तुझ्यासारखी भाग्यवान नाही. आम्हाला 52 वर्ष झालं तरी समजल्या नव्हत्या. 52 वर्ष होईपर्यंत फक्त खात होतो आम्ही. आणि खाल्ल्यावर, पान खाल्ल्यावर कोणी म्हटलं की आग्रह केला की खा लागतं, त्याच्यावर आम्ही अजून तेही खाऊन घ्यायचो. जेव्हा शरीर असं झालं की बस दुखते दुखते दुखते, तर ह्या साधनेत जिवंत अमृत होतेच, पण मरणही एकदम बाय बाय हाय हाय करून मरायचं नाही आहे. त्या नळ्यान हेन तेन व्हेंटिलेटर आणि काय नाही. मरणही कसं एकदम मस्तीत, शेवटपर्यंत मस्ती. त्याला म्हणतात जन्म, त्याला म्हणतात जीवन, त्याला म्हणतात मरण. ही साधना अशी अलौकिक साधना आहे, अद्भुत साधना आहे, अचूक साधना आहे. तुम्ही चुकले तरच रिझल्ट भेटणार नाही, एवढं लक्षात घ्या. तुमचे 3 सूत्र लोक नाही तर तेच करत राहतात. हो मॅडम, आमचं आम्हाला रिझल्टच नाही भेटून राहिले. आपण म्हणा साधना सुरू आहे तुमची. हो काय सुरू आहे? 2 टाइम एनिमा घेऊन राहिलो. झालं, त्याची एनिमा म्हणजे झाली साधना. एनिमानं तुमचं मळ साफ होणार नाही. साफ करणारा आतमधला तयार पाहिजे तुझं काढायला. एनिमा हे सहयोगी साधन आहे, तुम्ही वापरून राहिले, पण मळ कोण काढत आहे आतमधला? त्यांना जर काढायचा नाही ठरवला तर काहीच मिळत नाही. त्याच्यामुळे त्याच्याशी काय करायचं आपल्याला? द ग्रेटेस्ट सर्जन, द ग्रेटेस्ट हिलर, द बेस्ट क्लिन्झर हा विस्डम. विस्डम म्हणजे काय? खरं ज्ञान. हा सगळ्यात मोठा क्लिन्झर आहे, सगळ्यात मोठा क्लीन करणार आहे खरं ज्ञान. हे खरं ज्ञान तुम्हाला या 7 दिवसात मिळालं. मला 52व्या वर्षी मिळालं, तर मला वाटते कोणाला सांगावं, कोणाला नाही, कोणाला सांगावं असा हरीक झाला होता की इतकं सोपं. हे सगळे रोग बिना औषधाचे गेले, बिना पैसा खर्च करता. किती सोपं आहे. तुम्ही सांगू शकता आता बनले ना डॉक्टर? डिग्री भेटली का? व्हाईट कोट, स्टेथोस्कोप काय दिला आम्ही, पण डॉक्टर झाले की स्वतःचे. दुसऱ्याला पण सांगू शकता. तर स्वतःही करा, दुसऱ्यांनाही ही साधना द्या. शास्त्रसंमत साधना आहे, चमत्कारी रिझल्ट देणारी साधना आहे आणि वैज्ञानिक साधना आहे. याच्या मागे सगळं विज्ञान आहे, असं नाही की नाही आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. आपलं ते ज्यूस रेडी आहे, संजीवनी पेय. हनुमानजी पुरा पर्वतच घेऊन आले. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचामि अन्नं चतुर्विधम्. श्रीकृष्णार्पणमस्तु. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे, तुझे 4 प्रकारचं अन्न खातो ते मी तुझ्या देहाच्या आश्रयाने राहून जठराग्नीच्या रूपाने पचवतो. पचवायचं काम कोण करतं? परमेश्वर. आणि हे खरं आहे. तर परमेश्वराचा आदर करणं शिका. परमेश्वराच्या बगीच्यातलं जास्त खा, माणसानं बनवलेलं. आणि पॅकेट फूड तर बिलकुलच खाऊ नका. ते तर माणसानं 6-6 महिने टिकते आणि त्याला किडेही लागत नाही. किड्यांनाही समजते की याला लागावं नाही, पण माणूस खाते.
किडेही खात नाहीत त्याला, असं अन्न आपण खातो. बाहेर ठेवा बरं तुम्ही सेफचा तुकडा, काय होईल? लगेच त्याला काही काही लागते. आणि त्याची चिप्स ठेवा तुम्ही हल्दीरामची, हजारो वर्षे ती चिप्स पडली राहील पण त्याला काहीच लागणार नाही. म्हणजे त्याला किडेही खात नाही असं गोष्टी तुम्ही खाता. किड्यांनाही समजते की हे खाव नाही. तर तुम्हाला काय खाव काय नाही खाव याचं पूर्ण आपण सांगितलं. 5 व्हाईट पॉयझन उद्या बोलू थोडेसे, आणि तुम्हाला फीडबॅक द्यायचे आहेत 2-2 मिनिटं सगळ्यांना.